कोल्हापूरच्या पन्हाळ्यातील मदरसा हटवण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। मदरसा हटवण्याकरता मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। पन्हाळ्यातल्या पावनगडावर या कारवाईला सुरुवात होती। पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। बिहार आणि पश्चिम बंगालमधले जवळपास 45 विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते अशी माहिती मिळते। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, चोख बंदोबस्तात तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे। पन्हाळ्यात या ज्या ठिकाणी कारवाई होते तिथे आणि मदरसा हटवण्याच्या आता कारवाईला सुरुवात झाली आहे। नक्कीच लागवे, आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यातला जो पन्हाळगड आहे, ऐतिहासिक पन्हाळगड म्हणला जातो, त्याच्या शेजारीच असणारा पावनगड या परिसरात एक बेकायदेशीर मदरसा होता आणि ती हटवण्याची प्रक्रिया अगदी पोलिसांनी गोपनीयरित्या मध्यरात्रीपासून सुरू केलेली आहे। जिल्हा प्रशासनानं महसूल विभागाने विशेषतः ही मोहीम राबवलेली आहे। यामध्ये सरकारी मुलकीपट जमिनीवरती हा बेकायदेशीर मदरसा जो आहे तो उभा राहिल्याचा आरोप जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता। त्या पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या होत्या आणि त्या तक्रारीचा आधार धरून आता पन्हाळगडावरील पावनगडावरील जो बेकायदेशीर मदरसा आहे तो रात्रीपासून हटवण्याच्या ज्या प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे। अद्याप देखील या ठिकाणी जी मदरसा पाडण्यासाठीच्या प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे या परिसरामध्ये 4 किलोमीटर लांबच जो आहे तो पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला आहे। कुणालाही या परिसरामध्ये येण्यास आतमध्ये बंदी आहे ती घालण्यात आलेली आहे। मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे। खरं तर या मदरशामध्ये 45 विद्यार्थी होते आणि ते या ठिकाणी जे शिक्षण घेत असल्याचं सांगितलं जात होतं। त्या सगळ्या 45 विद्यार्थ्यांना रातोरात जे आहे ते शिरोली इथला जो मदरसा आहे त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे आणि रात्रीपासून ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जी आहे ती अगदी शांततेच्या मार्गाने आणि गोपनीय पद्धतीने ही कारवाई सध्या सुरू आहे। सध्या कोणताही तणाव नाही, मात्र पोलिसांनी संपूर्ण गडाला जो बंदोबस्त आहे तो वेढलेला आहे आणि प्रसार माध्यम असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांना देखील त्या परिसरामध्ये जाण्यास बंदी घातलेली आहे। सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।